नमस्कार मंडळी, मी सिद्धार्थ. वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आहे आमचं गुजरात ट्रिप मधील डे 2. याआधी मी गुजरात ट्रिपचे व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर केले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. ते व्हिडिओज बघितले नसतील तर ते सुद्धा नक्की बघा. तर आज आम्ही गेलेलो जंगल सफारीसाठी. जंगल सफारी करून आम्ही गेलो कुबेर भंडारीला. कुबेर भंडारी हे कुबेराचं एकमेव मंदिर आहे. तिथे प्रचंड गर्दी असल्यामुळे मी जास्त शूट केलं नाहीये. तर काही शॉर्ट्स आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आज मी तुमच्याबरोबर पोईचाचा व्हिडिओ शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुबेर भंडारी नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं मंदिर आहे. एकता नगर पासून पोईचाला जाताना हे मंदिर लागतं. जर तुम्ही नर्मदा परिक्रमा केली तर त्यामध्ये या सर्व मंदिरांना भेट देऊ शकता. आम्ही पोईचाला जायला कार बुक केलेली. एकता नगर स्टेशन पासून पोईचा जवळजवळ 35 किलोमीटर अंतरावर आहे. एकता नगर स्टेशन जवळ कार्स अवेलेबल असतात. तिथून तुम्ही बुकिंग करू शकता. आता आम्ही पोहोचलो पोईचाला. इथे आहे नीळकंठधाम श्री स्वामीनारायण मंदिर. इथे खाण्यासाठी फूड कोर्ट सुद्धा आहे. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. श्री धर्मवल्लभजी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानाने बांधलेले आणि गुरुवर्य श्री देवकृष्णदासजी स्वामी आणि शास्त्री महाराज श्री धर्मजीवनदासजी स्वामी यांच्या प्रेरणेने नीळकंठधाम हे पारंपरिक भारतीय वास्तुकला आणि शिल्पकलेचे वैशिष्ट्य असलेले हिंदू मंदिर आहे. गुरुवर्य श्री देवकृष्णदासजी स्वामी यांच्या हस्ते 28 ऑक्टोबर 2013 रोजी हे मंदिर अधिकृतपणे उघडण्यात आले. हिंदू स्वामीनारायण संप्रदायातील संत आणि अनुयायांच्या उपस्थितीत लक्ष्मीनारायण देव गादीचे आचार्य श्री राकेश प्रसादजी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. हे मंदिर सुद्धा नर्मदा नदीच्या काठावर आहे. या मंदिराचे आर्किटेक्चर खूप छान आहे. इथला प्रत्येक खांब कोरलेला आहे. नीळकंठधामचा एरिया 105 एकर मध्ये आहे. त्यामध्ये श्री स्वामीनारायण मंदिर, सहजानंद युनिव्हर्स, गौशाळा आणि नर्मदा काठ सुद्धा आहे. इथे वेगवेगळी मंदिरं आहेत. मुख्य मंदिरात दर्शन घेतल्यावर या मंदिरांमध्ये दर्शन घेताना एक परिक्रमा पूर्ण होते. हे मंदिर दुपारी थोडा वेळ बंद असते. स्टॅच्यू ऑफ युनिटीला आला तर इथे सुद्धा नक्की भेट द्या. आम्ही इथे दुपारी आलेलो. संध्याकाळी तर हे मंदिर अजून सुंदर वाटत असेल. इथे 108 गोमुख आहेत. त्या गोमुखातून पाणी येते. तिथे तुम्ही स्नान करू शकता. इथे फिरायला कमीत कमी 1 तास लागतो. तर अशी झाली आमची पोईचा ट्रिप. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. तर अशी झाली आमची 2 दिवसाची गुजरात ट्रिप. आय होप ही ट्रिप तुम्ही सुद्धा एन्जॉय केली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच.